राज्यात वाढत चाललेल्या गुंडागिरी संदर्भातली एका बाजूला बीड मधली प्रकरणं समोर येत असताना दुसऱ्या बाजूला आता कोल्हापूर सुद्धा मागे राहिलेलं नाही। पैलवानांचा कोल्हापूर आता गँगस्टरचा हब होतोय का असा सवाल उपस्थित झालेला आहे। याला कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे एकमेकांना धमकी देतानाचे व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहेत। यामध्ये ही चिमुरडी मुलं फिल्मी स्टाईल मध्ये एकमेकांना धमकी देताना दिसतायत। विशेष म्हणजे 13 वर्षापर्यंतची मुलं सोशल मीडियावर खातं उघडू शकत नाहीत असा नियम असताना सुद्धा 12 वर्षापर्यंतची मुलं सुद्धा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याचं दिसून येत आहे। आणि त्यामुळे पालकांनी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। आपल्या मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे। संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रणजित, अत्यंत धक्कादायक प्रकार असा समोर आलेला आहे। या चिमुरड्यांचा असा धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। आताच्या मुलांवर संस्कार काय होत आहेत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। या संदर्भात या मुलांचं समुपदेशन करण्याची काही प्रक्रिया होईल का? गेल्याच महिन्यामध्ये पोलिसांनी वेगवेगळ्या गँगस्टर्सना ताब्यात घेतलं होतं, रील्सर्सना ताब्यात घेतलं होतं। त्यांचं वादळ आता कमी होतंय असं वाटत असतानाच आता 12 वर्षापर्यंतची जी लहान मुलं आहेत त्यांचे व्हिडिओ आता व्हायरल होताना दिसत आहेत। आणि हे कुठल्याही शैक्षणिक कारणासाठी नाही तर एकमेकाला धमकी देणारे व्हिडिओ आहेत। त्यामुळे या मुलांकडे सुरुवातीला तर पालकांनी पाहिलंच पाहिजे, मात्र हे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आता पोलीस सुद्धा ऍक्टिव्ह मोडला गेलेले आहेत। अशा पद्धतीचे जे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर लक्ष ठेवून त्यांच्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या मुलांचं एकूणच जे वर्तन आहे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्यांच्यावर संस्कार करण्याची गरज असल्याचं मत अनेकांकडून सध्या कोल्हापुरात व्यक्त होताना दिसतंय। पण लहान लहान मुलांचे हे व्हिडिओ बाहेर येत असल्यामुळे एक प्रकारे मुलांच्या संगोपनावर आता प्रश्न निर्माण झालेला आहे। धन्यवाद रणजित या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला धक्का बसेल, कारण की अगदी लहान मुलं धमक्या देत असतानाचा प्रकार समोर आलेला आहे। माया यहाँ से बच के निकला ना, अब उनका हाथ दुबई तक पहुंचेगा, समझा क्या? तुमचे आमची